गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आता शनिवार रविवारमध्ये काय झालं आहे हे तुम्हाला सांगतो. कारण शुक्रवारी सगळ्यांना असं वाटत होतं की शनिवार रविवारमध्ये भारत पाकिस्तानचं जे वॉर आहे तर ते अजून एक्स्कलेट होईल, वाढेल. परंतु तसं काहीच झालं नाही, सगळं अपोजिट झालं. आणि ही न्यूज तर आता सगळ्यांना माहीतच आहे की भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर झालेलं आहे. आता कुठल्याही प्रकारचं युद्ध सध्या तरी होणार नाही जोपर्यंत डील व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. ओके, मग आता त्यांची आज मीटिंग आहे इंडिया आणि पाकिस्तानची, आणि ते सगळे मिळून ठरवणार जे हायर लेवलचे अथॉरिटीज आहेत ते की नक्की कशा पद्धतीनं काय कंडिशन्सवरती आता हे सीज फायर कंटिन्यू ठेवायचं. ओके, तर मग आता पाहूयात काय होतं आहे आज दिवसभरामध्ये. परंतु आज जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपलं मार्केट एकदम ग्रीनमध्ये ओपन होतं आहे. आज एकदम ग्रीन मंडे आहे, कारण आज मार्केट गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 450 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे, विच इज अराउंड 2% पॉझिटिव्ह. मग आता ह्या हिशोबाने जर बँक निफ्टी आपण पाहिलं तर ते 1000 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन व्हायला पाहिजे. ओके, परंतु फक्त एवढं एकच कारण आहे का तर नाही. ॲक्च्युअल शनिवार रविवारमध्ये 2 गुड न्यूज आलेले आहेत. एक तर भारत पाकिस्तानचं युद्ध थांबलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की US आणि चायना यांच्यामध्ये ट्रेड डील ऑलमोस्ट फायनल होत आलेली आहे. आज संध्याकाळी त्याचं ऑफिशियल ब्रीफिंग आपण काय म्हणतो त्याला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाईल. म्हणजेच काय, ह्या दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. आणि त्यामुळे जर आता आपण USचे जे फ्युचर्स आहेत ते जर पाहिले ना तर आज सकाळी सकाळी ते ट्रेड करतात ऑलमोस्ट 1.5-2% पॉझिटिव्ह. म्हणजेच तिथलेच फ्युचर 1.5-2% पॉझिटिव्ह आहेत. मग साहजिकच आहे की आपल्याकडे डबल गुड न्यूज आहे, त्यामुळे आपण जास्त रिॲक्ट करणार ही गोष्ट मात्र खरी आहे. आता जर आपण ट्रेडिंगच्या हिशोबाने पाहिलं, इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पाहिलं तर मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा की हीच खरी इन्व्हेस्टमेंटची वेळ आहे, हीच खरी गुंतवणुकीची वेळ आहे. तुम्हाला काही चांगले स्टॉक जर स्वस्तात मिळत असतील तर तुम्ही आत्ताच घ्या, कारण नंतर ते महाग होणार आहेत. ओके, आता आज काय होऊ शकतं तर आज इंडिया विक्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया विक्स जो आहे तो क्रॅश होणार. बाकी काही नाही झालं तरी इंडिया विक्स क्रॅश होणार 100%. कारण ज्या रिझनसाठी इंडिया विक्स 20च्या वरती गेला होता की ज्याला आपण फिअर इंडेक्स म्हणतो, तर तो आता क्रॅश होणार आहे. कारण ते कारणच राहिले नाही, इंडिया पाकिस्तानचं युद्ध हे संपलेलं आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर पुट आणि कॉल या दोन्हींचे प्रीमियम आज प्रचंड कोलॅप्स होणार आहेत, प्रचंड. आणि जे काही ॲट द मनी म्हणजे कॉल रायटर्स बसलेले आहेत वरती ॲट द मनीला, थोडेसे आउट ऑफ द मनीला 100-200 पॉईंटवरती, म्हणजे साधारण 24,500पर्यंतचे, तर हे सगळे घाबरून त्यांचे जे काही पोझिशन्स आहेत ते स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात करणार आणि आपल्याला एक शॉर्ट कवरिंग मार्केटमध्ये पाहायला मिळणार. परंतु जनरली जेव्हा एवढं मोठं गॅपअप मार्केट ओपन होत असतं तेव्हा मार्केट एका कन्सॉलिडेशन झोनमध्ये जातं. म्हणजे पहिले अर्धा तास मार्केटमध्ये प्रचंड व्होलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळणार, कारण खूप साऱ्या पोझिशन्स मार्जिन कॉल ट्रिगर होणार, त्यानंतर खूप साऱ्या पोझिशन्स सिस्टम स्क्वेअर ऑफ करायचा प्रयत्न करणार आणि यामध्ये मार्केट वर जाऊन खाली येणार आणि ह्या सगळ्या गोष्टी घडणार. आणि त्यानंतर मार्केट एका लेवलला जाऊन सस्टेन होणार आणि पूर्ण दिवसभर त्याच रेंजमध्ये मार्केट कामकाज करणार. ना मार्केट वर जाणार ना मार्केट खाली येणार, कारण खाली येण्यासारखं कुठलं रिझनच आता राहिलेलं नाही आहे. आणि वर जर जायचं म्हटलं तर ऑलमोस्ट मार्केट एवढं मोठं गॅपअप ओपन होतं आहे की मार्केट वर जाणार नाही आहे. आज ऑलमोस्ट सगळेच स्टॉक आपल्याला ग्रीनमध्ये पाहायला मिळतील. हार्डली एखादा असा स्टॉक असेल जो त्याच्या पर्सनल रिझनमुळे रेडमध्ये येऊ शकतो, अदरवाईज खाली येण्याचे प्रमाण फार कमी राहणार आहे. परंतु ज्यांनी कॉल खरेदी केले असतील, कॉल बाय केले असतील, की जी शक्यताच नाही कोणी खरेदी करण्याची, परंतु ज्यांनी केले असतील त्यांना आज किती मोठा रिवॉर्ड मिळेल याचा विचार करा. कारण साहजिकच आहे की फिअर इंडेक्स जर डाऊन झाला इंडिया विक्स तर इटसेल्फ जे काही निफ्टीचे प्रीमियम्स आहेत, पुटचे प्रीमियम्स आहेत, तर ते ओपन होतानाच जिथे तुम्ही खरेदी केलेले असतील तिथनं 50 ते 60% डाऊन ते जागेवरच ओपन होणार. त्यामुळे तुम्हाला स्क्वेअर ऑफ करायला चान्सच मिळणार नाही. ओके, त्यामुळे आज ना कुणी कॉल खरेदी करावा ना कुणी पुट खरेदी करावा, कारण इंडिया विक्स क्रॅश होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची बाईंगची पोझिशन तुम्ही बनवूच नये आणि
आता साहजिकच आहे 3-4 दिवसावरती तर आपली एक्सपायरी आलेली आहे. ओके, त्यामुळे जर इंडिया विक्स क्रॅश होताना तुम्हाला जर कुठे ऑप्शन सेल करण्याचा जर पर्याय उपलब्ध झाला तर तुम्ही तो यूज करा आहे आयदर, परंतु बाईंग करण्याचा चान्स आता गेलेला आहे. कारण आज स्क्वेअर ऑफची म्हणजे जे काही खरेदी करून गेलेले आहेत त्यांनी स्क्वेअर ऑफ करण्याची वेळ आहे, आता खरेदी करण्याची वेळ नाही, हे लक्षात ठेवा. परंतु आपण जर पाहिलं तर मार्केट बॉटम फॉर्मिंग प्रोसिजरमध्ये आहे हे तर मात्र नक्की झालं. आणि जे काही डाऊन साईड आहे तर ती आता थोडी थोडी लिमिटेड होत चाललेली आहे आणि अपसाईड वाढत चाललेली आहे. आता मार्केट साधारण 24,500च्या आसपास ओपन होत आहे, म्हणजे अराऊंड पूर्ण दिवस मार्केट तिथेच ट्रेड करत राहील. आणि जो काही हाय आहे रिसेंट, तर तो जर ब्रेक झाला, आज तर ब्रेक होण्याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे, परंतु जर 1-2 दिवसामध्ये जर तो ब्रेक झाला, ओके, कारण साहजिकच आहे आज संध्याकाळी ब्रीफिंग येणार आहे US चायना ट्रेड डीलचं, ते पॉझिटिव्ह असणार आहे. मग साहजिकच आहे मे बी ते उद्या ट्रिगर करू शकतं आणि उद्या मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करू शकतं. मग 24,800चा जो हर्डल आहे तो एक मायनर हर्डल ठरेल आणि जर मार्केट तिथनं वरती गेलं तर 25,000 आणि 25,100 ते 25,150च्या आसपासनं पुन्हा एक प्रॉफिट बुकिंग आपण पाहू शकतो. परंतु शुक्रवारी एकच गोष्ट चांगली झाली होती, ते म्हणजे आपण 24,000ला होल्ड केला होता. त्यामुळे आज मार्केट एवढं मोठं गॅपअप ओपन होताना एक चांगली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.